हाय फ्रेंड, व्हॉट्सअप, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आपण जर गावरान कुक्कुटपालन करत असाल किंवा आपल्याला करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर मी यामध्ये तुम्हाला नियोजन कसे करायचे, काय करायचं आणि पक्षी कसा ठेवायचा, त्याला सोयीस्कर असं नियोजन कसं करायचं आणि शेडची संरचना कशी करायची या संपूर्ण विषयी मी तुम्हाला नॉलेज देणार आहे. या व्हिडिओत नाही तर पुढील सर्व व्हिडिओत तुम्हाला कसे गावरान कुक्कुटपालन करायचं आणि कसं शेडचं मॅनेजमेंट करायचं याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या या गावरान कुक्कुटपालन या चॅनलवर देणार आहोत. तरी अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वळू. हे जे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं ड्रम, हे ड्रम आम्ही फीड स्टोअर करण्यासाठी वापरतो. कारण जर का आपण फीड पोत्यामध्ये ठेवले तर त्याला उंदरे लागतात, उंदरे फाडून ते फीड खाऊन घेतात. असं आमच्यासोबत भरपूरदा झालं आहे. त्यामुळे आम्ही आता हा ड्रमचा वापर करतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ड्रम अथवा कणगी वगैरे दुसरं काहीतरी स्टोअर करायचं चांगलं साधन वापरा, म्हणजे तुमच्या फीडचं नुकसान होणार नाही. आता हे जे तुम्ही बघतायत हे आहे ब्रूडर. यामध्ये कोंबडी जेव्हा नवीन पिल्ले काढते त्या पिल्लांना उभीची जरूरत असते आणि ती उभीची गरज त्यांना पुरी करावी त्यासाठी आम्ही हे ब्रूडर आणलेलं आहे. पण आता आमचे पिल्लं याचे आहे, आमची बॅच कंप्लीट व्हायची आहे, त्यासाठी आम्ही सेटअप लावून ठेवलेलं आहे. आणि जसे आमचे पिल्ले येतील त्यांना या ब्रूडरच्या खाली टाकू आणि हे ब्रूडर चालू करून. मित्रांनो, आपण जे पुढील सेक्शन तयार केलेलं आहे ते खुडूक कोंबड्यांसाठी केलेलं आहे, जेणेकरून दुसऱ्या कोंबड्या त्यांना टोचणार नाही, टोचा मारून त्यांना त्रास देणार नाही आणि त्यांना स्पेशल प्रायव्हसी मिळो म्हणून आम्ही असं हे स्पेशल कंपार्टमेंट केलेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण आता वळू अशा कंपार्टमेंटमध्ये जिथे आपण सर्व प्रकारचे पक्षी ठेवलेले आहे. कोंबडा, कोंबडी, खुडूक कोंबडी सगळे जिथे आपल्याला माहीत पडतात. तर हे कंपार्टमेंट आहे मित्रांनो ते, ज्यामध्ये आपण कोंबड्यांसाठी फीडर ड्रिंकर बरोबर अटकवलेला आहे. साईडला प्रॉपर पिपे लावलेले आहे ज्यामध्ये कोंबड्या अंडे देतील, म्हणजे त्यांचे अंडे खाली पडून फुटून आपल्या अंड्याचं नुकसान होणार नाही म्हणून आपण साईडला पिपे लावलेले आहे. आणि बघा मित्रांनो, कोंबड्यांनी या पिप्यांमध्ये अंडेसुद्धा दिलेले आहे. असं हे आपलं अंड्यांचं नियोजन आहे. चला तर आता आपण बाकी शेड बघू पूर्ण कसं आहे काय आहे ते. मित्रांनो, ही आहे आमची खुडूक कोंबडी जिला आम्ही अंड्यावर बसवलेलं आहे. बघा, हिच्या खाली आम्ही अंडेसुद्धा ठेवलेले आहे. हा असा आपला शेड आहे. असे फीडर ड्रिंकर अटकवलेले आहे. आपल्याला आमच्या शेडमध्ये कोणत्या गोष्टींची कमी वाटली आणि कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. चला तर आता आपण बाहेरील व्ह्यू बघू, आपण कसं मॅनेजमेंट केलं आहे ते. हे बघा, आम्ही सगळीकडून जाळी लावलेली आहे जेणेकरून कोंबड्या बाहेर जाऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये किंवा बाहेरील कोणता प्राणी आतमध्ये येऊ नये. वरून आम्ही अशी नेट लावलेली आहे 3 फुटाची, ज्यामुळे आपलं जे 6 फुटाची जाळी आणि वर 3 फुटाचं नेट, यामुळे 9 फुटाचं अंतर आपण कवर केलेलं आहे. हा अशी आपली शेडची मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, आमच्या या शेडची मॅनेजमेंट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला पुढचा व्हिडिओ हा या संपूर्ण शेडसाठी लागलेल्या खर्चाबद्दल येणार आहे. सो प्लीज डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. मिलते हैं अगले वीडियो में.